Hello friends and welcome back once again in your YouTube channel PVM e-learning 527. In this video we are going to learn about the subject General Science of Standard 6 and chapter number 4 Disaster Management. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 6वी च्या सामान्य विज्ञान या पुस्तकातील चौथं प्रकरण जे आहे आपत्ती व्यवस्थापन, या आपत्ती व्यवस्थापनाला आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, in this chapter we have to learn some important points. That is, first topic of this chapter is what is disaster. The second topic is types of disasters. In these types of disasters we have to learn first topic natural disaster and second man-made disaster. In another part of this chapter we have to learn about the disaster management and some important first aid which we have to know in our day-to-day life. First, friend, we are going to learn what is disaster. At the first time we have to know what is disaster management, because the name of this chapter is disaster management. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाचं जर नाव आपण पाहिलं तर प्रकरणाचं नाव हे प्रकरणाची आपल्याला अत्यंत माहितीपूर्वक असं दिलेलं आहे. डिझास्टर आणि मॅनेजमेंट अशा दोन शब्दांपासून या प्रकरणाचं नाव बनलेलं आहे. व्हॉट इज डिझास्टर अँड व्हॉट इज मॅनेजमेंट. द फर्स्ट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिझास्टर म्हणजे आपत्ती आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. आता व्यवस्थापन हा शब्द तुम्हाला थोडा नवीन आहे आणि आपत्ती तुम्हाला माहिती आहे, परंतु याला आपत्ती म्हणतात का? उदाहरणार्थ बघा, मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला. एखाद्या गावात महापूर येतो. महापूर आल्यानंतरच त्या गावाचं दृश्य काय होतं तर तिथलं जनजीवन विस्कळीत होतं. म्हणजे ती एक प्रकारची आपत्ती आहे, बरोबर. त्यानंतर एखाद्या ठिकाणी भूकंप होतो. भूकंप झाल्यानंतर तिथं होणारी जीवितहानी, वित्तहानी, वित्त म्हणजे आर्थिकदृष्ट्या होणारी हानी. तर आपण भूकंपाला सुद्धा एक प्रकारची आपत्ती असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या आपत्ती आणि आपत्ती आल्यानंतर काय काय गोष्टी करायला हव्यात, काय काय गोष्टी करायला नकोत, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. त्या अगोदर आपल्याला डिझास्टर म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. मग व्हॉट इज डिझास्टर असं जर विचारलं तर बघा, आपल्या समोर एक गोष्ट लक्षात येते. अ सडन इव्हेंट, एक अचानक घडणारी घटना. अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल ऑफ डॅमेज, जी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते. कसलं नुकसान करते? ऑफ कसलं? लाईफ म्हणजे जीवनाचं. म्हणजे कोणत्या जीवनाचं? तर सर्व वनस्पती असतील, प्राणी असतील, प्रॉपर्टी संपत्ती, अँड सोशल अस्पेक्ट्स ऑफ नेशन, आणि नेशनचं म्हणजे राष्ट्राचं जे सर्व सामाजिक अस्पेक्ट्स आहेत त्यांची हानी करणार, और सोसायटी किंवा समाजाची हानी करणारा असा जो इव्हेंट असतो, जो अचानक येतो, त्याला म्हणायचं डिझास्टर. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे. अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल ऑफ डॅमेज ऑफ लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल अस्पेक्ट्स ऑफ नेशन और सोसायटी इज कॉल्ड डिझास्टर. अशी काहीतरी घटना जी अचानक घडते, मोठ्या प्रमाणावर घडते आणि ती समाजाचं, राष्ट्राचं नुकसान करत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. काही घटना ज्या प्रसिद्ध आहेत त्यात पहिली घटना जर आपण पाहिली तर 30 सप्टेंबर 1993 मध्ये काय झालं होतं? अर्थक्वेक. आता अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. अर्थक्वेक झाला होता एक मोठा. तर त्या अर्थक्वेकमध्ये अर्थक्वेक किल्ड thousands of
people in Killari which is in Latur district of Maharashtra. आपल्या महाराष्ट्रामधला किल्लारी म्हणून जो भाग आहे त्या भागामध्ये ज्या वेळेला भूकंप आला होता 1993 ला, आम्ही लहान होतो त्यावेळेला आम्हाला एवढं चांगलं आठवतं की पूर्ण महाराष्ट्रभराच्या बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये एकच बातमी चालत होती, ती म्हणजे किल्लारी येथला भूकंपाने किती लोकांचे प्राण घेतले. त्यानंतर 26 January 2001 earthquake in Gujarat led to destruction of entire Bhuj village. भुज गुजरात मधल्या एका गावी 26 जानेवारी 2001 विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस सुद्धा आम्ही विसरत नाही. कारण 26 जानेवारी त्या दिवशी प्रजासत्ताक दिवसाचा कार्यक्रम सुरू असताना हा भूकंप झाला होता आणि त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सुद्धा प्राण गेले होते. या अशा अनेक प्रकारच्या डिझास्टर्स ह्या फक्त मी तुम्हाला इंडियामध्ये सांगतोय, बाहेर सुद्धा भरपूर घडलेल्या आहेत. तुम्ही वर्ल्ड ट्रेड सेंटरची घटना ऐकलेली असेल, ती सुद्धा एक खूप मोठी दुर्घटना झालेली होती अमेरिकेमध्ये. त्याचबरोबर 26 जुलै ऑफ 2005 हेवी रेनफॉल इन मुंबई. 26 जुलै बघा, आपण अजूनही बातम्यांमध्ये बघतो की मुंबई ही तुंबली, मुंबई पाण्याने तुंबली आणि मुंबईकरांना ज्या ज्या वेळेला पावसाचा जोरदार फटका बसतो तर त्या वेळेला त्यांना 26 जुलै हा जो दिवस आहे त्याची आठवण होत असते. पूर्ण मुंबई शहरचा बराचसा भाग पाण्याखाली बुडाला होता. भरपूर प्रमाणामध्ये मुंबईचं नुकसान झालं होतं. त्यानंतर 30 जुलै ऑफ 2014 लँडस्लाइड म्हणजे भूस्खलन ज्याला आपण म्हणतो, डिस्ट्रॉयड एंटायर विलेज ऑफ मारीन, पुणे डिस्ट्रिक्ट. मारीन गावाचं कदाचित ही घटना तुम्हाला आठवेल, कारण 2014 मध्ये भूस्खलन झालं होतं मारीन गावाचं. एक डोंगर उताराच्या पायथ्याशी असलेलं गाव, रात्रभर मध्ये ते गाव पूर्ण वाहून गेलं होतं. सोबत तुम्हाला काही पिक्चर्स दिसतात. हे सर्व डिझास्टर्स अत्यंत प्रचंड जीवित आणि वित्तहानी करणारे आहेत. त्यानंतर 25 एप्रिल ऑफ 2015 earthquake in Nepal killed large number of its citizens and tourists etc. In November 2015 तामिळनाडू, पूर्ण तामिळनाडूमध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला हेवी रेनफॉल झाले होते त्यावेळेला सुद्धा तामिळनाडूमध्ये खूप नुकसान झालं होतं. यासोबतच अनेक अशा घटना तुम्हाला सांगता येतील की ज्या घटनांमध्ये मानवी जीवन विस्कळीत झालं होतं आणि त्यात एक 26/11 चा बॉम्बस्फोट हल्ला जो मुंबईमध्ये झालेला होता तो आहे. आता या डिझास्टर्स बद्दल जर आपण बोलण्याचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला एक थोडासा फरक लक्षात आला असेल की सम डिझास्टर्स आर मेड बाय नेचर whereas some disasters are made by man, and in the base of this there are two types of disasters, that is natural disaster and man-made disaster. विद्यार्थी मित्रांनो, या डिझास्टरची मी जे उदाहरणं सांगितली त्यात तुम्हाला काही उदाहरणं असेल. आता 26/11 जो हल्ला होता तो मानव निर्मित होता, तर हेवी रेनफॉल असतील, अर्थक्वेक असतील, हे जे असतील हे नॅचरल मध्ये येत असतात. नैसर्गिक आपत्ती, मानव निर्मित आपत्ती हे आपत्तीचे दोन मुख्य प्रकार आहेत. मग आता आपल्याला डिझास्टर मधला फर्स्ट टॉपिक जो आहे नॅचरल डिझास्टर्स ते आपल्याला पाहिजे आहेत. आपल्याला अभ्यासाला फार मोजके असे डिझास्टर्स आहेत. त्यात पहिला जो दिलेला आहे आपल्याला अर्थक्वेक आहे, दुसरा फ्लड्स आहे, तिसरा स्ट्रॉम्स आहे आणि चौथा आहे फॉरेस्ट फायर. आता एक एक आपण डिझास्टर सविस्तरपणे पाहू. सगळ्यात अगोदरचे डिझास्टर्स आहे ते म्हणजे अर्थक्वेक. सोबत काही पिक्चर्स तुम्हाला दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व पिक्चर्स
भूकंप झाल्यानंतरची त्या ठिकाणची जनजीवन विस्कळीत झालेल्याची आहे. सोबतचे चित्र हे अत्यंत भयावह आहे. भूकंप झाल्यानंतर तिथली स्थिती कशी होते, व भूकंप म्हणजे काय, तर अर्थक्वेक इज अ टाइप ऑफ नॅचरल डिझास्टर. अर्थक्वेक होतो म्हणजे काय होतं, आपण इयत्ता 5वी मध्ये लेयर ऑफ अर्थ पाहिलेले, स्ट्रक्चर ऑफ अर्थ ज्या वेळेला पाहिलं होतं आपण, तर भूगर्भाच्या आतमध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर हालचाली होतात त्यावेळेला भूभाग जो असतो, जमिनीचा वरचा भाग जो असतो तो देखील कंप पावत असतो, हलत असतो. काही ठिकाणी तो इतका जास्त हलतो की त्यामुळे तिथं मोठ्या मोठ्या भेगा पडतात, रस्त्यांना भेगा पडतात, डोंगरांना सुद्धा मोठ्या प्रकारात त्या हालचाल करतात. जिथं भूकंप होतो ते साधारणपणे घरातल्या सर्व वस्तू हलतात. भूकंप झाल्यानंतर काय करतात, some important things which we have to know, what will we have to do when earthquake occurs. भूकंप झाला किंवा भूकंप होतोय असं जर आपल्याला आढळलं तर काय करायचं. फर्स्ट थिंग, आपण आपल्या घरामध्ये टेबल जर असेल लाकडी तर त्या लाकडी टेबलच्या खाली बसणे. शक्य असेल जर घराच्या बाहेर कुठेतरी मोकळी जागा असेल तर मोकळ्या जागेवर धाव घेणे, किंवा दरवाजाची जी कमान असते, फ्रेम असते, त्याच्यामध्ये उभं राहणे. परंतु आपल्या वरती अशा वस्तू आपल्या अंगावर पडतील अशा ठिकाणी थांबायचं नाही. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये वरती बऱ्याच वस्तू ठेवलेल्या असतात, भांडी ठेवलेली असतात, डबी ठेवलेले असतात, त्याच्या खाली न थांबता मोकळ्या मैदानावर जाणे. अर्थक्वेकच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर अर्थक्वेक हा नॅचरल डिझास्टर रेस्टर स्केल हे त्याला मोजण्याचं एक माप आहे, त्याच्यामध्ये मोजला जातो. जर तो 4.5 इतका असेल तर फक्त जमिनीची हालचाल जाणवते. परंतु जर तो 4.5 वर जर गेला तर मग मात्र तो नुकसान करणारा असतो. त्यानंतर सेकंड नॅचरल डिझास्टर्स आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचं आहे फ्लड्स, ज्याला मराठीतून आपण महापूर असं म्हणतो. इन 2007, July 2007, our Chopra city also remember the flood. चोपड्यामध्ये 2007 जुलैमध्ये जो महापूर झाला होता तो चोपडावासी विसरत नाही. विद्यार्थी मित्रांनो, महापूर म्हणजे काय, ड्यू टू हेवी रेनफॉल. हेवी रेनफॉल जर झाला, खूप मोठ्या प्रमाणावर जर पाऊस पडला तर पावसाचं पाणी लगेच वाहून न जाता ते निवासी स्थानांमध्ये घुसतं, म्हणजे गावात घुसतं, त्याला महापूर असं म्हणतात. मग फ्लड इज ऑल्सो वन टाइप ऑफ नॅचरल डिझास्टर. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. आता फ्लड आल्यानंतर काय होतं, सगळ्यात पहिला इफेक्ट होतो की जिथं फ्लड येतो तिथलं ह्युमन सोसायटी जी असते ती फार मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर डॅमेज होते. तिथली लोकवस्ती फार मोठ्या प्रमाणावर डॅमेज होते. सेकंड, इट रिझल्ट्स इन सॉइल इरोजन. जमिनीची धूप याच्याने होते. जमिनीची धूप हा शब्द जो मी अभ्यासलेला आहे. सॉइल इरोजन, जी सुपीक माती असते, जी फर्टाईल सॉइल असते, ती सॉइल त्या पार्टवरून निघून जाते. Second thing, it leads to loss of livestock and destruction of standing crops. जे उभी असलेली पिकं आहेत त्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान हे देखील फ्लडचा एक इफेक्ट आहे.
त्यानंतर फ्लड वॉटर गेट्स मिक्स इन स्टोरेज वॉटर, सो इट गेट कॉन्टॅमिनेटेड. ज्या वेळेला फ्लडचं पाणी हे चांगल्या साठवलेल्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर ते कॉन्टॅमिनेटेड वॉटर होतं, म्हणजे दूषित असं पाणी होत असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या गावाला फ्लड येत असतो, महापूर येत असतो, तो महापूर तर ओसरून जातो, जनजीवन तर विस्कळीत होतच, परंतु त्यानंतर एक अत्यंत वाईट गोष्ट ही अनुभवायला मिळते, ती म्हणजे महापुरामधून त्या पाण्यामधून जे दूरवरून रोगजंतू घाण आलेली असते ती पूर्ण गावात थांबलेली असते, गाडच्या स्वरूपात असेल, पाण्याच्या स्वरूपात असेल, आणि फ्लड्स गेल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 दिवसानंतर 8 दिवसानंतर त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरते. हा भाग खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण ज्या वेळेला महापूर येतात तर त्यावेळेला ते काही स्वच्छ पाणी आणतच नाही, आणि आता स्वच्छ पाणी वाहणाऱ्या नद्या नाहीच. गावातली नदी किंवा नाला हा फक्त 12 महिने का वाहतो, कारण 12 महिने त्यामध्ये गटारीचं पाणी जात असतं, आणि गटारीचं पाणी हे 100% दूषित पाणी. त्याच पाण्यातून गावात रोगराई पसरते. विद्यार्थी मित्रांनो, 2007चा फ्लड जो आहे त्यावेळेला तुम्ही बरेच लहान असाल, परंतु आपल्या आई वडिलांना विचारा, त्यांना व्यवस्थित आठवतो की 2007 मध्ये चोपड्यातली जी स्थिती होती ती किती वाईट होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चोपडा बस स्टँड मध्ये वरचा तुम्ही तो भाग जो पाहिलेला आहे, पत्रा जिथं फॅन वगैरे लावलेले आहेत, तिथपर्यंत पाण्याचा कचरा अडकलेला होता. एवढा मोठा पूर होता नदीला. रात्रभर चालणाऱ्या हेवी रेनफॉलमुळे जे नदीकाठचे घरं होती, दुकानं होती, पूर्णतः वाहून गेली होती. त्यात भवानी मातेच्या मंदिराच्या त्या बाजूला जी वसाहत आहे, सानेगुरुजी वसाहत म्हणून, ती पूर्ण वाहून गेली होती. विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा खूप, ज्यांनी ते दृश्य पाहिलेलं आहे ते मरेपर्यंत ते दृश्य विसरणार नाही. इतका प्रचंड प्रमाणावरचा डिझास्टर चोपड्याला येऊन गेलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट डिझास्टर कडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट डिझास्टर इज स्ट्रॉम. स्ट्रॉम्स म्हणजे काय? वादळ. वादळ कोणाला म्हणतो? आता आपल्याला हवा माहितीये, एअर माहितीये, बरोबर आहे? हवा माहितीये. हवेला थोडा वेग असला तर आपण काय म्हणतो? वारा, बरोबर आहे ना? आणि वाऱ्याला अजून वेग असला तर त्याला काय म्हणतो आपण? बरोबर, वादळ. त्याला म्हणतो आपण स्ट्रॉम्स. आणि ज्या वेळेला स्ट्रॉम्स येतं, आपण बऱ्याच वेळेला टीव्ही मध्ये स्ट्रॉम्स आलेल्या सोबत बघा, छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला स्ट्रॉम्सचे दिसत असतील. तर हे स्ट्रॉम्स ज्या वेळेला येतं तर त्यावेळेला ते या प्रकारे डिझास्टर करत असतात. बघूया डिझास्टर कसं करत. ज्या ठिकाणी स्ट्रॉम येतो त्या ठिकाणचं जनजीवन कसं विस्कळीत होतं. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉम इज अ टाइप ऑफ नॅचरल डिझास्टर. इट इज अ डिस्टर्बन्स कॉज इन द नॉर्मल कंडिशन ऑफ ऍटमॉस्फिअर. निसर्गाच्या वातावरणातील जी नॉर्मल कंडिशन असते त्याच्यामध्ये ज्या वेळेला सडन चेंज होतो त्यावेळेला स्ट्रॉम्सची निर्मिती होत असते. ड्यू टू हाय अँड लो एअर प्रेशर इट कॉजेस इफेक्ट्स ऑफ स्ट्रॉम. स्ट्रॉम लीड्स टू ह्यूज loss of life and property. Storms are usually comes with heavy rainfall or lightning. आकाशामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटामुळे सुद्धा
स्टॉर्मची निर्मिती होत असते. द लास्ट natural disaster is forest fire. Forest fire is an uncontrolled fire that spreads with tremendous speed over a large area in forest. So it is called as forest fire. विद्यार्थी मित्रांनो, फॉरेस्ट फायरला मराठीमध्ये वणवा असं म्हणतात. हा वणवा म्हणजे काय, तर अत्यंत मोठ्या प्रमाणावर जंगलामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आग जी लागलेली असते, जी अनकंट्रोल जी कंट्रोल करता येत नाही, किंवा ती कंट्रोल करणं शक्यही लवकर होत नाही. It is one type of natural disaster. Sometimes it also occurs due to man-made activities. Forest fire काही वेळेला मनुष्याच्या चुकांमुळे सुद्धा होत असते. And when forest fire occurs, it damages whole forest in that particular area. ज्या वेळेला अशा प्रकारची आग विद्यार्थी मित्रांनो लागत असते, त्यावेळेला हजारो किलोमीटर पर्यंत, शेकडो किलोमीटर पर्यंतचं जंगल बेचिराग होतं. फक्त जंगलच जळत नाही, तर तिथे राहणारे प्राणी पक्षी हे सुद्धा त्या आगीमध्ये होरपळून त्यांचा देखील मृत्यू होत असतो. या अशा प्रकारच्या 4 महत्वाच्या आपण नॅचरल डिझास्टर्स पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे आपल्या डिझास्टरचा, किंवा नेक्स्ट टाइप जो आहे तो आहे मॅन मेड डिझास्टर्स. मनुष्य निर्मित, मानव निर्मित डिझास्टर्स म्हणजे आपत्ती. आता मानव निर्मित सुद्धा आपत्ती असू शकतात का, किंवा मनुष्य सुद्धा अशा ऊन आपत्ती ओढून घेतो का, तर हो. तर मनुष्य सुद्धा आपल्या दैनंदिन काही कृतींमधून अशा प्रकारच्या आपत्तींना आमंत्रित करत असतो. त्या कोणत्या आहेत त्या पाहूया. मित्रांनो, मॅनमेड डिझास्टर्स कोणाला म्हणायचं, तर डिझास्टर्स विच आर मेड बाय मॅन आर कॉल्ड एज मॅनमेड डिझास्टर. फर्स्ट, फॉर एक्झाम्पल, बॉम्ब ब्लास्ट. सेकंड, टेररिस्ट अटॅक. थर्ड, वॉर. These are some important man-made disasters. हे काही ठराविक असे मनुष्य निर्मित डिझास्टर्स आहेत. In nowadays, all human beings are facing one important disaster. Yes, that is everyone knows, coronavirus. It is very hard to tell that it is natural disaster or man-made disaster. There are no sufficient proofs that this disaster is made by man. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही जे ऑनलाईन घरी बसल्या शिक्षण घेत आहात आणि आम्ही जे ऑनलाईन शिक्षण देत आहोत, हे सर्व ज्या गोष्टीमुळे घडत आहे, म्हणजे कोरोना व्हायरस, कोविड-19 हा व्हायरस मॅनमेड आहे का नॅचरल आहे, या बाबतीत सुद्धा वाद आहे. त्याचे ठोस कोणतेही पुरावे नाही आहेत की तो नैसर्गिकच आहे, किंवा असेही ठोस पुरावे नाही आहेत की तो मानव निर्मित आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चिरकाल स्मरणामध्ये राहणारं एक प्रकारचं डिझास्टर असतं आहे. कारण आतापर्यंत 100 वर्षाची जी वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना जरी आपण विचारलं की आजी बाबा तुम्ही अशा प्रकारचं कधी ऐकलं होतं का,
तर ते सुद्धा म्हणतात की नाही रे बाबा, आम्ही असं काही ऐकलेलं नाही, की असं कधी झालं नाही, की असं कोणता तरी व्हायरस आला किंवा असं काही आपत्ती आली की ज्याच्यामध्ये लोकांना घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही आपत्ती आहे, ही आपत्ती फक्त तुमच्या माझ्यावर किंवा आपल्या गावापुरती, आपल्या जिल्ह्यापुरती, देशापुरती मर्यादित नाही, ती पूर्ण जगामध्ये पसरलेली आपत्ती आहे. आणि या आपत्तीचा परिणाम तुमच्या माझ्या पिढीला फार दिवसांपर्यंत भोगावे लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला डिझास्टर होतं तर त्याचा परिणाम वर्षानुवर्ष जातं. एक उदाहरण तुम्हाला इथं मला नमूद करून द्यावं असं वाटतं. भोपाळ आपल्यापासून शेजारचं जे राज्य आहे मध्य प्रदेश, त्या राज्यातलं सगळ्यात मोठं सिटी म्हणून भोपाळ आहे. त्या भोपाळ मध्ये एक केमिकल फॅक्टरीचा गॅस लीक झाला होता विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या गॅस लीक झाल्यानंतर तिथं रात्रभरामध्ये काम करणारे, आजूबाजूला राहणारे हजारो नागरिकांचा मृत्यू तर झालाच होता, परंतु तिथं अजूनही जे मुलं जन्माला येतात ते विकलांग म्हणून जन्माला येतात. मी तुम्हाला इथे पिक्चर्स दाखवले असते, परंतु माफ करा विद्यार्थी मित्रांनो, भोपाळ दुर्घटनाचे जे पिक्चर्स आहेत ते मन हलवून टाकणारे आहेत, मन हेदरवणारे आहेत, ते मी तुम्हाला इथं दाखवू शकत नाही. फक्त एवढं सांगतो, तेवढं लक्षात घ्या, कोरोना व्हायरसचे सुद्धा दूरवर होणारे प्रचंड परिणाम मानवी जीवनावर आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं नुकसान तुमचं आणि आमचंही होत आहे. घरी बसून तुम्हाला पोट भरत नाही, सर शिकवतायत त्याबद्दल, आणि आम्हालाही तुम्हाला शिकवल्याचं पोट भरत नाही. आम्हालाही जो आनंद तुम्ही समोर असतात आणि जो आनंद तुम्हाला वर्गात अध्यापन करताना असतो, तो आनंद इथं मिळत नाहीये याची खंत आम्हाला सर्व शिक्षकांना आहे. कोरोना व्हायरसशी लढा देत असताना आपण बऱ्याच जाहिराती पाहत आहोत, बरोबर आहे. आरोग्य सेतू ऍप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलेला आहे, केलेलं नसेल तर करून घ्या, कारण महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण प्रत्येक जण मास्क, वेळोवेळी सॅनिटायझर, वॉशिंग ऑफ हँड्स या सर्व गोष्टी करत आहोत. या सर्व गोष्टी का करत आहोत? कारण हे आपत्तीला व्यवस्थापन करण्याच्या काही गोष्टी आहेत, आणि हेच या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचं आहे. व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट? मग आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. कम्युनिटी पार्टिसिपेशन, लोक सहभाग, आणि डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, या खूप जवळजवळ असणाऱ्या गोष्टी आहेत, किंबहुना एकमेकांवर अवलंबून आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आज आपल्याला देश आपल्यावर जबाबदारी सोडत आहे की देशाचे नागरिक म्हणून तुम्ही सतर्क राहा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, सॅनिटायझर वापरा. या सर्व गोष्टी आपल्याला का सांगितल्या जात आहेत? बिकॉज दिस इज आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, आणि ही सामाजिक जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणावर आपण जर ती जबाबदारी व्यवस्थित स्वीकारली तर या कोरोना व्हायरसच्या डिझास्टरची मॅनेजमेंट करत असताना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. अन्यथा आपल्याला जर आपण सतर्क राहिलो नाही तर फार मोठ्या प्रमाणावर अजून पेशंट्स वाढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. सो टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर. एखाद्या डिझास्टरला प्रिव्हेंट करण्यासाठी जे पावलं उचलले जातात ते. त्यानंतर मेकिंग प्लॅन्स ऑफ टू फेस डिझास्टर. एखाद्या डिझास्टरला जो प्लॅन बनवला जातो की याला कसं लढा द्यायचं,
अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट, त्या प्लॅन प्रमाणे कॅपॅसिटी वाढवणे इज कॉल्ड ॲज डिझास्टर मॅनेजमेंट. आता माझं व्याख्या तुम्हाला समजली असेल की डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय. तर पहिलं त्याच्यामध्ये आहे की टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर. एखादं डिझास्टर आल्यानंतर त्याला प्रिव्हेंट करणं, थांबवणं, प्रतिबंध करणं, रोखून ठेवणं, यासाठी कोणत्या पायऱ्या. इथं आपण थांबूया. हा पहिला पार्ट आहे की जिथं डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, डिझास्टरचे टाईप काय आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला फर्स्ट एडच्या बाबतीमध्ये माहिती मिळवायची, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळवू. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास खाली लाईकचं बटन आहे त्यावर नक्की क्लिक करा. सोबत या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑलवर टिक करा, म्हणजे या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशनच्या स्वरूपात कळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.